श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा। श्री गणेशाय नमः। मागील अध्यायात मुंबई शहरात स्वामीसुतांनी मठ स्थापन केला याविषयीची कथा सांगितलेली आहे। संसाराचा त्याग करून स्वामीसूत हरिभाऊ त्या मठातच गोसावी होऊन राहू लागले। भवसागराची व संसाराची चिंता राहिली नसल्यामुळे ते आनंदी असत। स्वामी नामामृताचे सेवन करणे, स्वामी भजनात रममान होणे, स्वामी चरित्रावर कीर्तन करणे या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही उद्योग राहिला नाही। त्यांचे संसार सोडून गोसावी बनणे ही कृतीच कित्येकांना हास्यपद वाटली, पण स्वामीसुतांनी जननिंदेचे दुःख बाळगले नाही। अंगामध्ये विरक्ती पूर्णपणे बांधली असल्यामुळे विषयासक्ती नव्हतीच। स्वामीसुतांच्या आईच्या कानावर जेव्हा हे वृत्त गेले तेव्हा तिला अतिशय दुःख झाले। मोहाच्या भोवऱ्यात जे फसले आहेत, जे मायेच्या पसाऱ्याला वश झाले आहेत, त्यांना प्रपंचावेगळे गोड वाटतच नाही। म्हणूनच पुत्रप्रेमाने स्वामीसुतांची आई काकूबाई मुंबईत दाखल झाली। ती शोक करतच आपला पुत्र गोसावी झाल्याचे पाहून तिला अनिवार्य दुःख झाले आणि ऊर बडवून घेत धरणीवर अंग टाकून तिने आक्रोश केला। आईचा शोक पाहून स्वामीसुतांचे अंतकरण व्यथित झाले, तरी मोठ्या प्रेमाने त्यांनी तिला सावरले आणि तिचे सांत्वन करून, तुझ्या पोटी जन्मास आलो आणि सद्गुरु कृपेस पात्र होऊन जन्म मरणाच्या चक्रातून सुटका होऊन मी मुक्त झालो। मला जन्म देऊन तू त्रिभुवनात वंदनीय झालीस, धन्य झालीस, अशा प्रकारे मधुर शब्दांत समजावीत परमार्थाच्या गोष्टी सांगत मातेचे समाधान करण्याचे प्रयत्न करू लागले। परंतु त्यांच्या मातेला या असल्या गोष्टी पटेनात। एकतर याची बुद्धी तरी भ्रष्ट झाली असावी, किंवा याला पिशाच्य बाधा तरी झाली असावी, अथवा याच्यावर करणी केली असली पाहिजे। त्यासाठी कुणीतरी पंचाक्षरी आणून यावर उपाय केला पाहिजे असे तिच्या मनाने घेतले। त्यावेळी यशवंतराव भोसेकर नावाचे एक सत्पुरुष लोकांमध्ये देव मामलेदार या नावाने प्रसिद्ध होते। त्यामुळे त्यांची भेट घेऊन हरिभाऊंच्या वागण्यावर काही तोडगा निघतो का ते पाहावे। त्यांची कृपादृष्टी झाली तर संकटाचे निवारण होऊन हरिभाऊस आरोग्यप्राप्ती होईल असा विचार करून त्यांच्या आईने देव मामलेदारांची भेट घेऊन सर्व वृत्तांत निवेदन केला आणि अत्यंत व्याकुळ अंतकरणाने अश्रू भरल्या डोळ्यांनी कृपा करून आपण यावर उपाय सांगावा अशी विनंती केली। काकूबाईचे बोलणे अत्यंत शांतपणे ऐकून देव मामलेदारांनी, अहो, यास फार मोठे पिशाच्य लागलेले असून ते माझ्याच्याने दूर होणार नाही असे उत्तर दिले। तेव्हा दुःखी झालेल्या मातेने आता ज्याने वेळ लावले आहे त्याचीच पावले धरावीत आणि याच उपायाने आपले कार्य सिद्धीस जाईल असा विचार करून अक्कलकोटास प्रस्थान केले। इकडे मुंबईमध्ये स्वामीसुतांच्या उपदेशाने कित्येक हिंदू व पारसी जमातीचे लोक स्वामीभक्त झाले। मुंबईतील मठाची जागा प्रशस्त नसल्याने एका भक्तिनीने मठासाठी कांदेवाडीतील मोठी जागा देऊ केली। जे जे निस्सीम स्वामीभक्त होते ते स्वामी भजनात लीन होऊन अत्यानंदाने नाचत, तेव्हा कुटील मनोवृत्तीच्या लोकांना तो ढोंगीपणा वाटे। परंतु निंदा आणि स्तुती या दोन्ही गोष्टी ज्यांना समान वाटत होत्या त्यांनी इतर सर्व विषय सोडून केवळ एकमेव अद्वितीय अशा श्रीचरणांवर आसक्ती धरली होती। ते स्वामीसूत मात्र सर्व काही सहन करीत, दूषणांचे प्रहार झेलीत शांतपणे सेवा ते करीतच होते। जे अहंकार रूपी देहात बुडाले त्यांचे सत्यमार्गाचे आचरण चुकले, जे भवजालात मोह पावून स्वतःचे कार्यच विसरले, असे अज्ञानी लोक दूषणे देण्याव्यतिरिक्त काय करू शकतात असा विचार करून निश्चल राहत। त्यामुळे त्यांच्या अंतकरणात कधी दुःखाचा लवलेशही नसे। पत्नी ताराबाई त्यांना अतिशय त्रास देत असे, पण त्यांचेही त्यांना काही वाटत नसे। शके 1892 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीला त्यांनी मुंबई शहरात प्रथमच स्वामी जयंती साजरी केली। एकदा नगरचे नाना जोशी मुंबईस आले असता त्यांच्या कानावर स्वामीसुतांचा वृत्तांत गेला। तेव्हा त्यांना एकदा स्वामीसुतांना पाहण्याची इच्छा झाली। एके दिवशी ते वेळ काढून जेव्हा मठात आले तेव्हा एकदम, नाना जोशी नगरकर ते तुम्हीच काय असे स्वामीसुतांनी विचारले। तेव्हा नानांस मोठे आश्चर्य वाटले।
स्वामीसुतांना पाहून त्यांना अतिशय आनंद झाला आणि अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने मुखाने स्तुतिगान करत नाना जोशींनी त्यांच्या चरणांवर वाकून नमस्कार केला. स्वामीसुतांनी त्यांनाही स्वामी भक्तीस लावले. समर्थांच्या भजनी रंगून जात नाना जोशी धन्य झाले. अशा प्रकारे कित्येक सज्जनांना शिष्य करून स्वामीसुतांनी समर्थ भक्तीचे महात्म्य वाढवले. पुढे याच जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका तयार केली आणि अक्कलकोटात जाऊन त्यांनी ती समर्थ चरणी अर्पण केली. त्यामुळे श्री स्वामी समर्थांना अतिशय आनंद झाला आणि त्याच क्षणी नगारा वाजवण्याची त्यांनी नाना जोशींना आज्ञा केली. नाना जोशी नगारा वाजवू लागताच समर्थांना हसू आले. स्वतःचा निस्सीम भक्त आलेला पाहून स्वामींना परमानंद झाला असल्याची ती खूण होती. स्वामीसूत अक्कलकोटास आले म्हणजे श्रींच्या सानिध्यात भजन करीत, कीर्तनात लोकलज्जा सोडून आनंदाने बेभान होऊन नाचत. लोकापवादाचे ज्याला भय वाटते तो काय भक्ती करणार? ज्याच्या चित्तामध्ये इष्टदेवतेविषयी प्रेमानंद नाही त्याचे मन भजनात कसे काय रमेल? लोकांच्या निंदेत किंवा स्तुतीत जो खेद किंवा हर्ष मानतो त्याची चित्तवृत्ती द्विधा होते. परंतु ज्यांनी या सर्व गोष्टींना तिलांजली दिली आहे तोच केवळ एकमात्र भजन सुखाचा भक्तिप्रेमाचा आनंद लुटू शकतो. शके 1792 मध्ये स्वामीसुतांनी प्रथमच अक्कलकोट नगरात स्वामी जयंती अत्यंत आदराने साजरी केली. छेली खेडेगावात श्री महाराज जेव्हा प्रकट झाले तेव्हा विजयसिंग नावाच्या त्यांच्या भक्तांच्या सोबत ते गोट्या खेळत असत असे स्वामीसुतांचे मत होते. परंतु त्यास निश्चित असा आधार नाही. याबाबत श्री स्वामी समर्थच जाणोत. आपल्यासारखे अज्ञानी तेथे काय बोलणार? असो. दिवसेंदिवस स्वामी भक्तीची पताका उंच उंच होत गेली. लोकांना उपदेश करून मार्गी लावून स्वामीसुतांनी समर्थांचा कीर्तिध्वज उभारला. मनामध्ये कामना धरून जर कोणी अक्कलकोट दर्शनास गेले तर श्री स्वामी त्यांस सुतांकडे जाण्याची आज्ञा करीत. स्वामीसुतही त्याच्या मनातील खूण सांगत. ते ऐकून लोक आश्चर्यचकित होत आणि स्वामीसुतांची मुक्तकंठाने स्तुती करत. एकदा सहज स्वामीसूत अक्कलकोटास सद्गुरूंच्या दर्शनास गेले तेव्हा श्री स्वामींचा मुक्काम राजवाड्यात असल्याचे आणि राणी आज्ञेशिवाय कोणालाही श्रींचे दर्शन होत नाही असा वृत्तांत कानी पडताच ते अतिशय उदास झाले. श्रींचे दर्शन घेतल्याशिवाय अन्न पाणीही घ्यायचे नाही असे त्यांनी ठरवले. असे 3 दिवस निराहार राहिल्यानंतर मात्र स्वामींच्या दर्शनास व्याकुळ झालेल्या स्वामीसुतांनी राजप्रसादासमोर करुणरसाने ओतप्रोत भरलेले प्रेमळ भजन म्हणण्यास सुरुवात केली. ते भजन राणीने आतून ऐकले. तेव्हा मात्र समर्थ दर्शनाची दृढ आस मनात धरून आनंदाने भजन करणारी ही व्यक्ती कोणीतरी निस्सीम भक्त असल्याचे जाणून तिने सेवकांस तुम्ही त्वरित जाऊन प्रार्थनापूर्वक या साधूला राजवाड्यात घेऊन या अशी आज्ञा केली. त्यानुसार सेवकांनीही अत्यंत आदरपूर्वक स्वामीसुतांना राजवाड्यात चलण्याची विनंती केली. तेथे गेल्यावर समर्थांना पाहून सुतांना अतिशय आनंद झाला आणि अत्यंत प्रेमाने धावत जाऊनच त्यांनी श्रीचरणांना दृढ मिठी मारली. सद्गदित अंतकरणाने त्या पावन चरणांवर अश्रूंनी अभिषेक घालीत असता ते देहभान विसरून स्वामीपदीच सुखावले. मातेपासून ताटातूट झालेले बाळ अनेक दिवसांनी मातेस भेटले असता त्यास जसा हर्ष होईल अगदी तसा श्रींना डोळे भरून पाहताना सुतांच्या आनंदाला पारावार उरला नाही. स्वतःच्या सुताला पाहून समर्थांनाही अतिशय आनंद झाला आणि अत्यंतिक वात्सल्याने त्यांच्या मुखावरून हात फिरवून त्यांनी स्वहस्ते सुतांना उठवले. अक्कलकोटास त्यावेळी अनेक सेवेकरी असले तरी समर्थांचे प्रेम स्वामीसुतांवरच होते. स्वामीसुतांचा तो उत्कर्ष पाहून दूषित मनाचे सेवेकरी त्यांचा द्वेष करीत. काहीतरी कपट करून समर्थांचे मन फिरवून स्वामीसुतांवरचे त्यांचे प्रेम कमी कसे होईल ते पाहत. अक्कलकोटात स्वामीसूत समर्थांपुढे भजन करीत असता पायात खडावा घालून प्रेमरंगात तल्लीन होऊन नाचत असत. एकदा श्री स्वामी समर्थ आनंदात बसले असता स्वामीसूत पायी खडावा घालून त्यांच्या सन्मुख भजन करीत होते. तीच वेळ साधून समर्थांच्या सेवेकऱ्यांपैकी दुर्जन मंडळींनी समर्थांना आपण बसले असता
आपला अपमान करण्यासाठीच हा पायात खडावा घालून नाचतो. तुमचा सूत जरी असला तरी त्यांचे वागणेही केव्हाही अयोग्यच आहे असे सांगताच ज्यांच्या दृष्टीने परके आणि निजसूत समान होते, जे स्वतः अलिप्त होते, त्यांच्या दृष्टीने हा श्रेष्ठ आणि हा कनिष्ठ हा भेदच नसल्यामुळे श्रींनी सुतांना तात्काळ आधी पायातील खडावा काढ आणि मगच भजन कर अशी आज्ञा केली. तोच उपस्थितांपैकी कित्येक जण जागेवरून उठले. समर्थांच्या समोरच स्वामीसुतांच्या खडावा काढून घेतल्या. अपमानाची तीक्ष्ण कट्यार काळजात खोलवर घुसली. अपमानासारखी मरणाहून दुःखद घटना प्रत्यक्ष श्रींच्या सन्मुख घडली. हा घाव स्वाभिमानी स्वामीसुतांना असह्य झाला. तोंड उतरले, बरी खोड मोडली, अभिमान जिरला या विचारांनी त्यांच्या वैऱ्यांना मात्र अत्यानंद झाला. त्यानंतर मात्र त्वरेने अक्कलकोट सोडून सुतांनी मुंबईचा मार्ग धरला. अपमानाने दुखावलेल्या व्यथित झालेल्या स्वामीसुतांनी त्यानंतर पुन्हा कधीही अक्कलकोटास पाऊल ठेवले नाही. स्वाभिमानी माणसाचे अंतःकरण अपमानाने दुखावल्यानंतर ते त्यास जन्मभर त्रास देते. मुंबईस परतल्यानंतरही अहोरात्र तेच शैल्य त्यांना त्रास देऊ लागले. क्षणभरही चैन पडेना. यामुळे व्हायचा तो परिणाम झाला. स्वामीसुतांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली आणि अखेरीस ते खूप आजारी पडले. अक्कलकोटात समर्थांनाही हे वृत्त कळले. स्वामीसुतांची आई काकूबाई ही त्यावेळी अक्कलकोटास होती. मुलाच्या आजारपणाचे वृत्त त्या माऊलीच्या कानी पडताच आपण कृपा करून सुतास अक्कलकोटास आणून कृपादृष्टीने त्यास आरोग्य प्रदान करावे अशी समर्थांना कळकळीने तिने विनंती केली. समर्थांनीही त्यावेळी सुतांना मजपशी घेऊन या असा निरोप देऊन सेवेकऱ्यांना मुंबईस पाठवले. परंतु ते आले नाही. त्यांच्या बाबतीत तेच घडले. तेव्हा मात्र कोणीतरी जाऊन त्यास पेटीत घालून घेऊन या अशी समर्थ आज्ञा आली. पण तरीही स्वामीसूत अक्कलकोटास गेले नाहीत. हे पाहून सरते शेवटी समर्थांनी तोफ भरून तयार ठेवली आहे, आता जर आला नाही तर उडवूनच देतो असा निर्वाणीचा संदेश पाठवला. याचा अर्थ स्पष्ट होता आणि सुतांना तो समजला जरी होता तरी त्यांनी जीविताची पर्वा केली नाही आणि अखेरपर्यंत अक्कलकोटास गेले नाहीत. सरते शेवटी आजाराने गंभीर रूप धारण केले आणि श्रावण शुद्ध प्रतिपदेस समर्थांचा हा लाडका सूत कैलासवासी झाला. सर्व लोक हळहळले. त्यावेळी मुंबईस ज्यांचे जे शिष्य होते त्यांना अपरिमित दुःख झाले. सर्व प्रियजन शोकसागरात बुडाले. त्या दिवशी अक्कलकोटात समर्थही विचित्र लीला करीत होते. स्नान करून बसले तरी गंध लावून घेईनात. जेवावयास चला म्हटले तरी उठेनात. कोणाशीही चकार शब्द न बोलता धरणीवर अंग झोकून देत क्षणोक्षणी रडू लागले. कोणालाही समर्थांच्या अशा विक्षिप्त वागणुकीचा उलगडा होईनात. तेवढ्यात मुंबईहून स्वामीसूत गेल्याची तार आली. तो समाचार प्राप्त होताच प्रत्येक जण हळहळला. अक्कलकोट नगरावर त्या दिवशी शोककळा पसरली. काकूबाईंना चैन पडेना. ती क्षणोक्षणी समर्थांकडे त्याविषयी चौकशी करू लागली, पण तिला कोणीही काहीही उत्तर दिले नाही. तेव्हा मात्र काकूबाईंनी तत्काळ मुंबई गाठली. तेथे स्वतःचा पुत्र गेल्याची दुःखद वार्ता समजताच त्या मातेने जो एकांत केला तो काय सांगावा. त्यानंतर अल्पावधीतच काकूबाई अक्कलकोटास परतली आणि समर्थांना सूत तुमचा भक्त असताना त्यास अकाली मरण का प्राप्त झाले, मग जे लोक तुमच्या चरणांचे स्मरण करतात त्यांचे तारण कसे होईल असा प्रश्न विचारला. तेव्हा समर्थांनी त्याने आमच्या आज्ञेचे पालन केले नाही, तीच संधी साधून काळाने त्यास बळजबरीने ओढून नेले असे सांगून पुत्रशोकाने दुःखी झालेल्या त्या मातेचे परोपरीने सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. नरजन्मास येऊन सुतांनी एकनिष्ठ स्वामीभक्ती करून जन्माचे सार्थक करून घेतले. परमपदास प्राप्त झाले. भगवंताकडे श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीच असा भेदभाव नाही. ज्याची जशी भक्ती असेल तशी त्यास फलप्राप्ती होते. दुस्तर असा भवसागर स्वामीसूत तरून गेले. सर्व दूर त्यांची ख्याती झाली आणि कीर्ती अमर राहिली. एके दिवशी स्वामीसूतांच्या गादीवर उत्तराधिकारी म्हणून समर्थ कोणास नेमणार आहेत असा प्रश्न सेवेकऱ्यांनी समर्थांना विचारला. त्याविषयीची अत्यंत रसाळ कथा पुढील अध्यायात वर्णन करणार आहे. श्रोते हो, आपणही एकाग्र चित्ताने ती श्रवण करावी.
श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ म्हणजे स्वामी लीलांची विलक्षण प्रकरण आहे. प्रेमळ भक्तांनी अत्यंत आदराने आणि आनंदाने याचे सेवन करावे. अशा प्रकारे 17वा अध्याय इथे समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.